तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो स्कॉलरशिप इयत्ता 5वीच्या बुकवर बनवलेला आहे आणि यामध्ये एक टॉपिक आहे बघा. तर टॉपिकचं नाव आहे एकच शब्दाचे भिन्न अर्थ, असा टॉपिकचं नाव आहे आणि यामधले काही जे वर्ड्स आहेत ते आपण बघूया. तर हे वर्ड जे आहे ते व्यवस्थित काळजीपूर्वक ऐकायचे आहे, समजून सुद्धा घ्यायचे आहे. तर चला, पहिला शब्द या ठिकाणी दिलेला आहे अनंत. अनंत म्हणजे अमर्यादित परमेश्वर, याला सुद्धा अनंत म्हणतात. अंग म्हणजे काय, तर शरीर, बाजूने, कलाने. अस म्हणजे इच्छा, गाडीच्या 2 चाकांना जोडणारा जो कणा असतो त्याला सुद्धा आस असे म्हणतात. ऋण म्हणजे काय, तर ऋण म्हणजे कर्ज, उपकार, वजाबाकीचे चिन्ह. त्यानंतर ओढा म्हणजे पाण्याचा लहान प्रवाह, मनाचा कल. कर्ण म्हणजे काय, तर कर्ण, कानाला पण कर्ण म्हणतात. काटकोनात, त्रिकोणातील काटकोनासमोरील जो बाजू असते तिला सुद्धा कर्ण म्हणतात. आणि महाभारतातील एक दानशूर योद्धा, त्यांना सुद्धा कर्ण असे म्हणतात. आता कर म्हणजे काय, तर कर हा शब्द हातासाठी वापरतात. कर म्हणजे हात पण होतं. सरकारी सारा, त्यालाच आपण इन्कम टॅक्स असे म्हणतो, तर त्याला सुद्धा कर असे म्हणतात. कळ म्हणजे काय, तर वेदना, भांडण्याचे कारण, त्याला आपण कळ काढणे असं म्हणतो. काळ म्हणजे काय, तर काळ म्हणजे वेळ, यम, मृत्यू. कोर म्हणजे काय, तर चंद्राची कोर, कोरण्याची क्रिया. खोड म्हणजे काय, तर झाडाचा बुंदा किंवा सवय, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये हॅबिट सुद्धा म्हणतो. गाणे म्हणजे काय, तर गीत, गाऊन दाखवणे. जीवन म्हणजे पाणी आणि जीवन म्हणजे आयुष्यसुद्धा होतो. झाड म्हणजे वृक्ष, झाडून घेण्याची क्रियासुद्धा होतो. डाव म्हणजे कारस्थान, कपट, कट, खेळणी. त्यानंतर तट म्हणजे काय, तर किनारा, किल्ल्यांची भिंत, गट, याला सुद्धा आपण तट म्हणतो. त्यानंतर तळी म्हणजे तळाला तलाव, त्याला तळी म्हणतो. तीर म्हणजे काय, तर बाण, नदीचा किनारा, पाण्यातील सूर, याला आपण तीर म्हणतो. त्यानंतर दंड म्हणजे काय, तर हाताचा जो बाजू असते किंवा बाहू असतो त्याला आपण दंड म्हणतो. किंवा शिक्षा देणे, त्याला सुद्धा आपण दंड म्हणतो, किंवा काठी. त्यानंतर धड म्हणजे काय, तर मानेखालील जे शरीराचा भाग असतो त्याला आपण धड असे म्हणतो. किंवा अखंड, ज्याला खंड नाही असा तो अखंड, धड. आणि स्पष्टपणे. त्यानंतर ध्यान म्हणजे काय, तर समाधी, चिंतन, भोळसट व्यक्ती. नाद म्हणजे आवाज, छंद. नाव म्हणजे होडी, कशाचेही नाव, त्याला नाव म्हणतात.